नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीचे आणि बांधा संबंधीचे वाद हे नवे नाहीये, पण हेच वाद कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय तुमच्या आमच्यावर शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीने परिणाम करणार आहे आणि जे शेतीचे बांध आहेत याचे वाद कशा पद्धतीने या निर्णयामुळे कमी होऊ शकणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीची ज्यावेळेस वाटणी होते किंवा ज्यावेळेस खरेदी होत असते त्यावेळेस शेतीच्या सातबाऱ्यावरती आपल्या क्षेत्राची नोंद होत असते, पण शेतीच्या सातबाऱ्यानुसार आपले नकाशे उपलब्ध नसतात। नकाशे उपलब्ध नसल्यामुळे हद्दीचे वाद राज्यात नवीन नाहीये। आपल्याला प्रत्येक गावात, शहरात किंवा शेतकऱ्यांमध्ये हे वाद होताना दिसत असतात। यामुळे अनेक प्रकरण हे न्यायालयात जातात आणि भावकीमध्ये सुद्धा वाद या गोष्टीमुळे निर्माण होत असतात। मात्र आता यावर तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सर्वे क्रमांकाला नकाशाची जोड देण्याचे ठरवले आहे। यातून आपल्या मालकीच्या जमिनीला नेमकी हद्द काय आहेत हे शेतकऱ्याला कळू शकणार आहेत। पर्यायाने हद्दीवरून होणारे वाद तर टळतीलच, तसेच खरेदी विक्री व बँकांकडून कर्जांची उपलब्धता देखील विनासायास विनाअट होण्यास शक्य होणार आहेत। राज्यातील 12 तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावरती आता राबविण्यात येणार असून लवकरच त्याला मुहूर्त लागणार आहे। एकाच सातबाऱ्या उतार्यावरती अनेक खातेदारांची नावं असल्याने पोटहिस्सा तयार केले जातात। या पोटहिस्सांमधील जमीन मालकांना मात्र एकच सातबाऱ्या उतार्यावरती अवलंबून राहावं लागतं। अशा पोटहिस्स्याला जमीन विक्री करायची असल्यास इतर सर्व खातेदारांची त्याकरता संमती आवश्यक असते। तसेच एखाद्या हिस्सेदाराला जमीन मोजणी करायची असल्यास अन्य सर्व जे काही पोट हिस्सेदार असतील त्यांची सुद्धा संमती आवश्यक असते आणि या अटीमुळे अनेकदा वाद सुद्धा जे काही पोट हिस्सेधारक आहेत त्यांच्यामध्ये निर्माण होत होते। खरेदी विक्रीतही अनेक बंधने येत असल्याने यामुळे वाद निर्माण झालेले आहेत, कोर्टात प्रकरण दाखल झालेली आहेत आणि यामुळे न्यायालयीन व्यवस्था आणि भूमी अभिलेख या दोघांवरतीही ताण येत होतात। यालाच आता पर्याय म्हणून किंवा यावरील उपाय म्हणून आता भूमी अभिलेख विभागाने नकाशे अद्ययावत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे आपल्याला शेतकऱ्यांना, जमीन मालकांना कोणकोणते अजून फायदे होतील तेही एकदा समजून घेऊया। तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्यातील 12 तालुक्यांमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक सातबाऱ्याच्या पोट हिस्स्यांची मोजणी आणि त्यांच्या नकाशाचे अद्ययावतीकरण करण्याचं ठरवलेलं आहे। यात प्रत्येक सर्वे क्रमांकातील क्रमांकाचे सर्वेक्षण होऊन मोजणीनुसार नकाशे तयार केले जाणार आहेत। त्यामुळे सातबारा अद्ययावत होऊन नकाशे देखील आता उपलब्ध होणार आहेत। जमीन खरेदी विक्री प्रकरणांमध्ये सातबारा उतार्यानुसार नकाशे असल्याने विनावाद खरेदी विक्री होऊ शकणार आहेत। त्याचप्रमाणे अन्य खातेदारांची संमतीची गरज भासत नसल्याने यामुळे वादविवाद देखील टळणार आहेत। राज्यातील 12 तालुक्यांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे। एकाच उतार्यावर अनेक नावे असणाऱ्या पोट हिस्सेधारकांची यामुळे सोय होणार आहे। आता आपण समजून घेऊया की ह्या जमिनीच्या भूनकाशांचं आपल्याला महत्त्व काय आहे। पोट हिस्सेदाराला जेव्हा जमीन विक्री करायची असते तेव्हा सर्व खातेदारांची संमती आवश्यक असते। एखाद्या जमीन मोजणी करायची असल्यास सर्वांची संमती ही बंधनकारक असते। खरेदी विक्रीत अनेक बंधने येत असल्याने वादही निर्माण होतात। अनेकदा याकरता आपल्याला न्यायालयात जावं लागतं। यामुळे न्यायालय आणि भूमी अभिलेख विभागावरती जो काही ताण येत होता तो आता या निर्णयामुळे कमी होणार आहे। शेतीचे सातबाऱ्यावरील जेवढे काही पोट हिस्से असतील आता त्यांचे भूनकाशे हे भूमी अभिलेख विभागामार्फत बनवले जाणार आहे। प्रायोगिक तत्वावरती ही जी काही प्रक्रिया आहे महाराष्ट्रातील 12 तालुक्यांमध्ये आता सुरू करण्यात येणार आहे। तर महाराष्ट्र शासनाने, भूमी अभिलेख विभागाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच
चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.